सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला चंद्रपुरात जोरदार पाठिंबा. पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर. लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तसेच पेपरफुटीच्या घटनांविरोधात आज सोमवारी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. लक्षवेधी निदर्शने करत विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवस्थेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी पाठिंबा दर्शवला. आंदोलनातील विद्यार्थ्यांनी सांगितले की सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळ सुरू असून यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. पेपर लीक जो हो रहे हैं हम उसके समर्थन में आए हैं। जो सोनम वांगचुक सर को उठा के ले गए जबरदस्ती, हम उन सबको सपोर्ट करते हैं सोनम सर का, इसीलिए हम यहाँ पे आए हैं। जो गलत हो रहा है हमारे साथ हम डिजर्व नहीं करते, इसीलिए हम यहाँ पे आज प्रोटेस्ट कर रहे हैं ताकि ये सब बंद हो पाए. कालपासून उपोषणाला बसलेल्या विद्यार्थी प्रांजली दुर्गे यांनी सांगितले की पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना नैराश्याला सामोरे जावे लागत असून काहींना आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. शिक्षण व्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरलेल्या शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जे पेपरफुटी होत आहे त्यांच्यामुळे विद्यार्थी मरण पावत आहेत, सुसाईड करत आहे, ते रोखला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. हे कधीपर्यंत असंच चालत राहणार आहे? आज आमचं भविष्य धोक्यात आहे, अंधारात आहे आमचं भविष्य. म्हणून आम्ही इथं आमची फक्त एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांनी इस्तीफा द्यावा, कारण त्यांनी आपली जबाबदारी पूर्णपणे सांभाळूच नाही शकत आहे. आम्ही असंच मरत राहावं का? त्यांनी आपली काम बरोबर नाही, त्यांनी मस्त फिरत राहतात, इकडे तिकडे फिरतात. आम्ही काय करावं? आमचे आई बाबा गोरगरीब आहेत, काम करून कष्ट करून आम्हाला इतकं शिकवतात. आम्हाला मरण्यासाठी म्हणजे यांची एक चूक ना आम्ही जीव द्यायचं. आमची वर्षभराची मेहनत वाया जात आहे. आम्हाला फक्त एकच आहे, आमची सर्वांची मागणी, पूर्ण भारतभरातल्या स्टुडंटची फक्त एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तीफा द्यावा. एवढंच. काँग्रेसचे विनोद दत्तात्रय यांनी सरकारवर टीका करत पेपरफुटी रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, त्यामुळे तरुणाईला रस्त्यावर उतरावे लागत असून सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या या सरकारचा निषेध करण्यासाठी ही तरुणाई या रस्त्यावर उतरली आहे. खरं म्हणजे संवेदनाहीन हे सरकार आहे आणि ज्या सरकारला तरुणांच्या, नागरिकांच्या, गरिबांच्या, कामगारांच्या संवेदना कळत नाही त्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्या सरकारने खुर्ची खाली केली पाहिजे म्हणून ही सगळी तरुणाई आज या रस्त्यावर उतरली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमरनाथ दिवार यांनी यावेळी सांगितले की सोनम वांगचुक यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहोत. विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सहभागी झालो असून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले आहे. असं आहे की सोनम वांगचुक जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर ज्याप्रमाणे आंदोलनावर बसून आहे आणि बसून असताना त्यांना पोलीस प्रशासनाने टिकून त्यांना उचलून नेले आणि त्यानंतर आज अभिदीप दिपके त्या जागेवर उपोषणावर बसलेले आहे आणि सोनम वांगचुकचे जे मागण्या आहे त्या मागण्या पूर्ण होण्यापर्यंत आता आम्ही उद्यापासून इथे आंदोलनावर बसणार असं आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन दिलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे आज सर्व आम्ही पदाधिकारी चंद्रपूर जिल्ह्याचे आणि सर्व कार्यकर्ते सगळे मिळून आज आम्ही सोनम वांगचुक यांना समर्थन दिलं आहे आणि जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन देऊन त्यांना सांगितलं आहे की उद्यापासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनावर बसणार आहोत. सोनम वांगचुक जे दिल्ली येथे जंतर मंतर येथे उपोषणाला बसले असताना तिथे काही लोकांनी सरकारचे नियमाला हे करून त्यांना उपोषणातून उचलून घेऊन गेले. त्याचकरिता आम्ही सोनम वांगचुक यांना जाहीर पाठिंबा चंद्रपूरकर वासियांच्या तर्फे देण्यात येत आहे. तसेच नीट परीक्षामध्ये पेपरफुटी संदर्भात जी बाब चालू आहे पूर्ण भारतामध्ये त्या बाबीला आम्ही सर्वजण विरोध करत आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळालाच पाहिजे, त्यांनी दिलाच पाहिजे. तसेच
चंद्रपूरमध्ये दुर्गे आमची एक मैत्रीण आहे, ती उपोषणाला कालपासून बसलेली आहे. अगर त्यांनी राजीनामा दिला नाही तर दिल्लीमध्ये उपोषणाला बसलेले दीप्के आणि सोनम वांगचूक आणि त्यांच्या सोबतचे, तसेच आमचे चंद्रपूरमध्ये दुर्गे ताई आणि सर्व विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहे. तसेच हा पाठिंबा आम्ही पुन्हा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळेल नाही तोपर्यंत हा आंदोलन सुरू राहील. एवढेच बोलतो. धन्यवाद.